सगळ्यांचं स्वागत आहे. जॉइन होत आहेत. आपण फक्त 2 मिनिट वाट बघणार आहोत आणि मग कंटिन्यू करतोय. बाकीचे विद्यार्थी जॉइन होत आहेत. तोपर्यंत थोडासा होल्ड करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी हे कळवा की माझा आवाज तुमच्यापर्यंत येत आहे. तुम्हाला स्क्रीन दिसत आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही मला सांगा. जे जॉइन झालेत विद्यार्थी त्यांनी प्लीज लवकर सांगण्याचा प्रयत्न करा. आवाज येतोय वगैरे बाकीच्या गोष्टी. आणि जनरल तुम्हाला काही विचारायच्या असेल, राइट? तुमचे जे काही क्वेश्चन आहेत, तर ते टाकू शकता कमेंट बॉक्समध्ये. तुमचे क्वेश्चन तोपर्यंत टाका. बाकीचे जॉइन होत आहेत, राइट? फक्त 1 मिनिट अजून मी वाट बघणार आहे आणि मग आपण सुरू करूयात. आजचा एक महत्त्वाचा विषय आहे. बघा, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्यावरती जसजशी एक्झाम जवळ येतेय, तसा एक प्रेशर क्रिएट होतंय. पण प्रेशर न घेता जर तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग केलत ना, तर ते प्रॉपर प्लॅनिंग तुम्हाला यश मिळवून देऊ शकतं. कोणत्या बॅचेसची गरज नाही, काहीच गरज नाहीये. पण बॅचेसची गरज नाहीये, तर ती कशी नाहीये? जर तुम्ही योग्य ट्रॅकवरती असाल ना किंवा तुम्ही जे काही विषय आहेत तुम्हाला 7 विषय आहेत जनरली, जर विचार केला राज्यसेवा आणि कंबाईनला. तर त्यांचं जर तुम्ही प्रॉपर आखणी केली ना, म्हणजे आता नेक्स्ट सेशनमध्ये बघा, जे काही तुमचं सब्जेक्ट वाईज प्लॅनिंग आहे किंवा त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी आहेत किंवा तिथं तुमचं बूस्टिंग कसं होऊ शकतं स्कोरच्या बाबत, ते तुम्हाला मी इथं गाईड करेलच. त्याच्यामुळे हा ₹1 वाला कोर्स तुम्हाला घेऊन ठेवायला सांगितलाय. इथं कोणाचंही नुकसान होणार नाहीये. म्हणजे ते आपण सगळं वेल मॅनेज करत असतो. त्याच्यामुळे काळजी करू नका. एकच मिनिट हां. मी लास्ट 1 मिनिट थांबतोय. तोपर्यंत काही क्वेशन असतील तर बिनधास्त टाका. मी त्याचं उत्तर देतो. काय म्हणतायत की टायपिंग प्लस राज्यसेवा प्लस कंबाईन प्री प्रॉपर प्लॅनिंग कशी करावी? आता एक मुद्दा असा आहे, राज्यसेवा आणि कंबाईन प्रीचा जो काही सिलेबस आहे, तर तो 95% सेम आहे. तर तुम्ही व्यवस्थित करू शकता, वेल जर मॅनेजमेंट केलं आणि तुम्ही जर मी सांगितलंय त्या पद्धतीने फेबमध्ये तुमचं पूर्ण महिन्याचं नियोजन केलंत ना, तर मार्चचं नंतर मी नियोजन देणारच आहे. पुढे एप्रिलचं पण देणारच आहे. त्याच्यामुळं एकच गोष्ट आहे, जर तुम्ही मला किंवा माझ्या नियोजनाला फॉलो करणार असाल, तर मलाच फॉलो करा. राइट? किंवा जर तुम्हाला इतर कुणाचं छान वाटत असेल, तर ते करा. पण नियोजन एकच कुणाचं तरी फॉलो करा. कारण सगळ्यांचं नियोजन फॉलो होत नसतं, हे मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो. ओके? म्हणजे आणि तुम्हाला याच्याबरोबर इन डिटेल जे काही आहे, त्या गोष्टी मी सांगणारच आहे. ओके. करायचं सुरू मग? आता किमान 20 जण जॉइन झालेले आहेत. राइट. करूयात का सुरू मग? कमेंट करा. चला, करायचं का स्टार्ट? की थांबायचंय अजून 1 मिनिट? ओके. स्टार्ट करूयात. म्हणजे स्टार्ट केलंच पाहिजे आणि आता एक सूचना देतो सगळ्यांना. काही गोष्टी मला तुम्हाला सांगायच्यात, राइट? आता मी सरळ आता 9:35 झालेले आहेत. 9:55 पर्यंत मी सगळ्या गोष्टी तुम्हाला अगोदर क्लिअर करणार आहे पुढच्या 20 मिनिटांमध्ये. त्या व्यवस्थित ऐका. कारण मला याच्यानंतर माझं बॅचमध्ये लेक्चर आहे रेग्युलर 10:10 ला ठेवलंय ते. तर इथं प्रॉपर सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता लाईव्ह आलोय आणि तुमच्या ज्या काही शंका असतील ना ओव्हरऑल, तर त्या मी शेवटच्या 5 मिनिटामध्ये घेईल. आता व्यवस्थित ऐका. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रॉपर सांगतो. ठीक आहे. आणि क्वेशन तुमचे लास्टला विचारा. लगेच विचारू नका. ओके. तर बघा, स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल, की मी सुरुवातीला काय केलंय, जे काही कंबाईन आणि राज्यसेवेला असणारे महत्त्वाचे विषय आहेत, तर त्यांची एक थोडक्यात तोंड ओळख करून तुम्हाला दिलेली आहे. तिथं तुम्हाला दिसत असेल, म्हणजे पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारे विषय कोणते आहेत किंवा जर चांगली तयारी केलेली असेल आपण, प्रॉपर टॉपिक अभ्यासलेले असतील, सब टॉपिक केले असतील किंवा आयोगाचा एरिया जर तुम्ही प्रॉपर डिफाईन केला ना, इतिहास आणि अर्थशास्त्राच्या बाबत किंवा त्याच्यामध्ये कोणते की पॉइंट्स आहेत, कुठं आयोग जास्त भर विचारतं किंवा कशा पद्धतीचे क्वेश्चन येतात. हे जर अँगल तुम्ही तपासला ना, तर तुम्हाला इतिहास आणि अर्थशास्त्रामध्ये पण चांगले मार्क येतात. आणि हल्ली तर तुम्हाला माहिती आहे, इतिहासामध्ये पण जर 10 प्रश्न आले, तर 7 प्लस तरी तुम्हाला मार्क आलेच पाहिजेत. म्हणजे ते एक चांगले गुण आहेत. त्याच्यानंतर
तुम्हाला मी हा पण एक पॉइंट टाकलाय की STI, ASO आणि SR, मग ते मुलगी असू द्या किंवा मग मुलगा, तर त्यांनी एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की अंकगणित बुद्धिमत्ता सारखा विषय असेल जो की 20 क्वेश्चन कंबाईनला आहेत, राईट. आता इकडे राज्यसेवेला GS मध्ये काही त्याचा रोल नाही. तुम्ही नंतर पेपर 2 मध्ये जे काही पॅसेज आहे ते सोडून पण पास होऊ शकतात. तो भाग नाहीये राज्यसेवाच्या बाबत. पण कंबाईनच्या बाबत आहे. ज्यांचं STI, ASO, SR टार्गेट आहे, तर तिथं 20 क्वेश्चन हे कशाचे आहेत? अंकगणित बुद्धिमत्ता. तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, त्याला लाईटली घेऊ नका. म्हणजे ते खूप महत्वाचं आहे. 20 क्वेश्चन पैकी किमान तुम्हाला 10-12 जरी मार्क असतील, तरी तुम्हाला तिथं काय मिळू शकतं? बूस्ट. कारण तुम्हाला थोडक्यात जे काही STI, ASO, SR पोस्ट आहेत ना, तर त्या म्हणजे कोणता विषय मिळवून देण्यासाठी मदत करणार आहेत, तर अंकगणित बुद्धिमत्ता आणि विज्ञान हा विषय. कारण तिथं टोटल जे काही क्वेश्चनची संख्या आहे, तर ती आहे 35. म्हणजे तो एक लार्ज नंबर आहे. 35 क्वेश्चन म्हणजे संख्या खूप झाली. मग ह्या 35 पैकी तुम्हाला एव्हरेज मार्क आले पाहिजेत. जरी आपण अ, अंकगणित बुद्धिमत्तामध्ये 10 प्लस पकडले, राइट? आणि जे काही विज्ञान आहे, रॉकेट सायन्स विचारत आयोग, किमान 8-9 जरी मार्क तुम्हाला आले किंवा 7-8 जरी आपण एव्हरेज लेव्हलला पकडले, तर तुम्हाला इथं 18 प्लस मार्क तरी आले पाहिजेत दोन्ही मिळून. जरी तुम्ही एव्हरेज असाल या विषयात तरीही. कारण तुमचं टार्गेट काय आहे? ASO, STI, SR. तर तिथं ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आणि ज्यांना खूप चांगल्या पद्धतीने आकडेमोड जमते, तर त्यांना निश्चितच चांगले मार्क येणार आहेत. 14, 15, 16. मग तुम्ही जसं तुमच्याकडे टाईम मिळतोय तिथं, त्याच्यावरती पण डिपेंड आहे. कारण काय होतं, तिथं टाईम मॅनेजमेंट कंबाईनच्या बाबत विषय. राज्यसेवेला काही नाही. तुम्ही विश्रांती घेऊन पण पेपर देऊ शकता राज्यसेवेचा. पण कंबाईनच्या बाबत तिथं तुम्हाला म्हणजे श्वास घ्यायला पण एवढी उसंत मिळत नाही. तुम्हाला पण माहिती आहे, पेपर हातात आल्यापासून म्हणजे जेव्हा ते आपल्याकडून कलेक्ट करतात, तो वेळ कसा जातो हे कुणालाच कळत नाही. तर तो एक मुद्दा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, चालू घडामोडी. आता चालू घडामोडी बऱ्यापैकी जण मला आता मेसेज करत असतात, की चालू घडामोडीबद्दल नेमकं काय आहे? तर त्याच्यावरती एक सेशन पण मी घेतलेलं होतं. ते इथं तुम्हाला याच कोर्समध्ये ते ऐकायला मिळेल किंवा पाहायला मिळेल. तर ते बघून घ्या. पण करंटचा असा आहे, की तुम्हाला फॅक्चुअल डाटा आत्ताच्या ट्रेंडमध्ये विचारला जातो. म्हणजे 23 मध्ये ज्या पूर्वच्या आणि मेन्सच्या एक्झाम झाल्यात MPSCच्या, तुम्ही बघू शकता. क्वेश्चन हे तुम्हाला फॅक्ट बेस विचारलेले आहेत आणि वन लाइनर विचारलेत. तर अभ्यास करताना एकच गोष्ट लक्षात ठेवा, की तुम्हाला वन लाइनर क्वेश्चन जास्त येणार आहेत. म्हणजे जरी आयोगाने मल्टी लाइनर टाकायचं ठरवलं, तरी त्याची संख्या तुरळक असेल. कारण हल्ली ते प्रमाण कमी केलंय आयोगाने आणि त्यांचा एक ट्रेंड बदललेला आहे. तर फॅक्च्युअल कंटेंट म्हणजे वन लाइनर घडामोडी असतील, की आणि प्रथम घटना ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. आयोग याच्यावर महिला, ॲप, पोर्टल इथं जास्त क्वेश्चन आहेत. किंवा एखादी महत्त्वाची राजकीय घडामोडी असेल काही, त्याच्यावरती क्वेश्चन असतात. बाकी मग एरिया तुम्हाला माहितीच आहे. संरक्षण, अंतरिक्षमध्ये इथं आयोगाचा भर असतो, राइट? किंवा राष्ट्रीय लेव्हलला किंवा राष्ट्रीय लेव्हलला काही महत्त्वाचं असेल, तारीख एखादी जाहीर केलेली, राइट? अशा गोष्टींवरती तुम्हाला क्वेश्चन येतात. म्हणजे एरिया सोपेच आहेत. फक्त आपलं प्रॉपर प्लॅनिंग खूप महत्त्वाचं आहे आणि तेच आपल्याला मार्क मिळवून देणार आहे. तर ही होती थोडक्यात या विषयांची ओळख. कारण हेच विषय आहेत तुम्हाला कंबाईन किंवा राज्यसेवेला. आणि सगळ्यात महत्त्वाचा याच्या व्यतिरिक्त पण एक विषय आहे. तर ते आहे तुमची मेंटॅलिटी. हा 8वा विषय आहे. म्हणजे तुमची मानसिकता. म्हणजे बघा तुम्ही जसा विचार करता ना, तसं तुम्ही होत असता. म्हणजे तुम्ही एखादा विषय जर रोजच म्हटलात, की अवघड आहे, अवघड आहे, आपल्याच्याने होईल का? मग त्या गोष्टी अजून अवघड अवघड होत जातात. ओके. तर काय करा थोडासा एक पॉझिटिव्ह अँगल बदला. म्हणजे आजपर्यंत झालंय काय, जर तुम्ही 1-2 अटेम्प्ट तुम्हाला प्री क्लिअर नाही झालेली किंवा मार्क कमी येत आहेत, तर त्याचं एकच रिजन आहे सॉरी एकच रिझन आहे. तर ते रिझन काय आहे? तुम्ही म्हणजे पहिल्या वर्षी अटेम्प्ट देताना, दुसऱ्या वर्षी म्हणजे काय झालं, ज्यावेळेस तुम्ही पहिला अटेम्प्ट दिला, तर त्यावेळेस जी पद्धत वापरली होती, तीच दुसऱ्या वेळी पण वापरली, राइट? आणि मग किमान दुसऱ्या वेळी वापरून पण तसं झालंय, तर मग तुम्हाला कळायला पाहिजे होतं, की तिसऱ्या वेळी नाही वापरायची. म्हणजे काहींचे 3 अटेम्प्ट पण झालेत. मग काय होतं, आपण मोडच चेंज करत नाही. म्हणजे मोड म्हणजे काय, की अभ्यासाची जी पद्धत आहे, तर ती चेंज करायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला एवढी साधी सिंपल गोष्ट तेवढे मॅच्युअर सगळे आहात, सुज्ञ आहात. म्हणजे आपल्याला कळतं, की मागची मेथड वापरून आपल्याला म्हणजे रिझल्ट नाही आलेला, तर ह्यावेळेस काय केलं पाहिजे, पद्धत बदलली पाहिजे.
तर मग तो अँगल तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. ओके. आता ही थोडक्यात तुम्हाला ओळख करून दिलेली आहे विषयांची. आपण आता थोडंसं पुढे जाणार आहोत. ठीक आहे. तुमचे क्वेश्चन मी लास्टला घेईल, काळजी करू नका. ओके. आता सगळ्यात महत्वाचं हे नियोजन कसं करायचंय ते राहू द्या. ठीक आहे. हां. आता हे तुमचं आहे अभ्यासाचं नियोजन. ओके. व्यवस्थित बघा. मी तुम्हाला एकदम पिक्चर प्रेझेंटेशनमध्ये प्रॉपर दिलेलं आहे. म्हणजे आपण लेफ्ट साइड पासून जर सुरुवात केली, ठीक आहे. लेफ्ट साइड पासून जर सुरुवात केली तर तुम्हाला लक्षात येतं इथून. ठीक आहे. मग इथं जे काही तुम्हाला दिलंय, की मॉर्निंग स्लॉट दिलेला आहे सकाळचा. ठीक आहे. मग मॉर्निंग स्लॉटमध्ये काय दिलंय? 4 तासांचं. म्हणजे हे टोटल साधारणतः एक 10 ते 10.5 तासांचं नियोजन आहे. म्हणजे जे फुल टाईम स्टडी करतायत, तर त्यांच्यासाठी हे अगदी योग्य आहे. आणि जे म्हणजे कमी वेळ आहे ज्यांच्याकडे, गृहिणी आहेत किंवा काही, तर त्यांच्यासाठी पण हे योग्य आहे. फक्त त्यांनी काय करायचंय, इथं स्लॉट मधला टायमिंग कमी करायचा आहे. लक्षात येतंय का? जे वर्किंग प्रोफेशनल्स आहेत, म्हणजे त्यांनी काय करायचंय, तर हे इथं टाईम कमी करायचा आहे. एवढी माझी साधी सिंपल गोष्ट लक्षात ठेवा. मॉर्निंग स्लॉट हा 4 तासांचा आहे. आता इथं जी-एस म्हणजे थोडक्यात कंटेंट प्लस पी-वाय-क्यू याचा अर्थ काय आहे तो समजून घ्या. जी-एस म्हणजे आहे काय? आपण जी काही थिअरी वाचणार आहोत, समजा आपण एकच सब्जेक्ट घ्यायचा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फेब्रुवारीमध्ये जे काही नियोजन आहे, तर एक सब्जेक्ट कंप्लीट करायचा आहे. कोणता? एक सब्जेक्ट आपल्याला कंप्लीट करायचा आहे. मग तो कसा करायचा आहे ते पण सांगतो तुम्हाला. म्हणजे बघा, इथं तो पुढच्या स्लाइडमध्ये मी देण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे जे काही विषय आहेत, तर त्याला किती-किती दिवस द्यायचेत. म्हणजे फेब्रुवारीमध्ये जे दिवसांची संख्या आहे, तर ती आहे 29 म्हणजे 29 दिवसांचं नियोजन तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून शॉर्ट स्वरूपात देण्याचा प्रयत्न केलाय. ओके. म्हणजे इथं तुम्हाला विषय पण दिलेत आणि इथं बघा, भूगोल असेल, इतिहास, राज्यशास्त्र, विज्ञान, अर्थशास्त्र आणि जे काही अंकगणित बुद्धिमत्ता आहे करंट, तर ते इथं का दिले नाहीत तुम्हाला लक्षात आलं असेल, तर ते डेली करायचेत. म्हणजे तुम्ही समजा जर भूगोल सब्जेक्ट घेतला, तर तो 5 दिवसांमध्ये संपवायचा आहे. मग भारत, महाराष्ट्र, जग त्याच्यातच आलं. मग परीक्षेच्या अँगलने फक्त त्या सगळ्या गोष्टी कव्हर करायच्यात. इतिहासाचंही तसंच करायचंय. म्हणजे ह्या दोनही एक्झामला तुम्हाला फायदा व्हावा, त्या अँगलने मी हे नियोजन बनवून दिलंय. राइट. पुढे मी तुम्हाला मार्चमध्ये वेगळं नियोजन देईल. म्हणजे प्रत्येक महिन्याचं नियोजन द्यायला मी येणारच आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका, की एवढ्या महिन्याचं नियोजन दिलंय, बाकी पुढच्यांचं काय? तर हे सुरूच राहणार आहे. एवढी गोष्ट क्लिअर असू द्या. म्हणजे इथं नियोजन पण तुम्हाला दिसतंय. 5, 6, 6, 6 म्हणजे 6 चोक 24 आणि 5 असं 29 दिवसांचं नियोजन तुम्हाला इथं दिसतंय विषयांच्या बाबत. ते क्लिअर झालं असेल. मी वाचून नाही दाखवत. कारण त्याच्यामध्ये काय होणार आहे, आपला वेळ जातोय. आपण परत मागच्या स्लाइडवरती येऊ. इथं जी-एस प्लस कंटेंट प्लस पी-वाय-क्यू म्हणजेच इथं काय की समजा तुम्ही 4 तासांमध्ये 2.5 तास सकाळचं काय करत आहात की थिअरी वाचली आहे, कंटेंट वाचलाय. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, 1.5 तास तुम्हाला एम-सी-क्यू सोडवायचे आहेत. कारण तुमची परीक्षा ही एम-सी-क्यू बेस आहे. म्हणजे ते खूप गरजेचं आहे. कारण प्रॅक्टिस नाही झाली तर तुमचं परफेक्शन येणारच नाहीये. राइट? मग काय होणार आहे? 2 ऑप्शनमध्ये कन्फ्युजन. हे आहे की ते आहे. असं टाळायचं असेल तर हे करायचं. दुपारचा जो स्लॉट आहे इथं बघा दिलाय. दुपारचा स्लॉट कधी दिलाय मी? तर साधारणतः तो म्हणजे तुम्ही तुमच्या वेळेनुसार घेऊ शकता. मुद्दाम इथे टायमिंग नाही मेन्शन केलेला. कारण ते उठणे, बसणे किंवा चहा, नाश्ता असलं काही नियोजन नसतंय. राइट? मी फक्त तुम्हाला स्लॉटमध्ये कन्व्हर्जन करून दिलंय. राइट? ते तुम्ही तुमचा टायमिंग टाकायचा तिथं काय करायचंय. फक्त इथं नंतरचं 3 पी-एम पासून इथं मुद्दाम जे काही टायमिंग आहे ते टाकले. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की क्रोनॉलॉजी कशी आहे. तर हा दुसरा जो स्लॉट आहे आफ्टरनूनचा, तो दुपारी तुम्ही घेऊ शकता. पण इथं काय करा तुम्ही की मॅथ एंड रिझनिंग घ्या. म्हणजे काय की दुपारचा वेळ तसाही कंटाळवाणा असतो. मग ते तुमच्या वेळेनुसार कुणाकडे कमी वेळ असेल तर ते 1 तास करा आणि ज्यांच्याकडे फुल टाईम अभ्यासच करतायत, तर ते विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी काय करू शकतात 1 ते 1.5 तास तुम्हाला मॅथ एंड रिझनिंगच करायचं आहे. ओके. कारण तिथं 20 मार्क आहेत तुम्हाला. हा एक मुद्दा क्लिअर झाला. पुढे आहे तुम्हाला 3 पी-एमला परत 4 तासाचा स्लॉट घ्यायचा आहे. म्हणजे हा इथे एक स्लॉट झाला होता महत्वाचा एक. हा दुसरा स्लॉट इथं. लक्षात येतंय का? मग ह्या दुसऱ्या स्लॉटमध्ये पण तुम्हाला जी-एसच जो सकाळी सब्जेक्ट घेतला होता तोच. मग इथं काय करायचंय तुम्हाला तसंच करायचंय सेम. म्हणजे जे काही परत 4 तासाचं आहे, तर परत 2.5 तास ते थिअरी, परत तुम्हाला पी-वाय-क्यू करायचे. कारण हे असं सायकल सुरू ठेवायचंय.
त्याच्यानंतर मग बघा ब्रेक घेतलाय म्हणजे 3 पासून 4 तासांचं आपण हे केलं तर 7 वाजेपर्यंत होतंय. मग तिथून पुढं गृहिणी असतात वगैरे त्यांना घरातली कामं असतात किंवा थोडंसं आपण ऑफ ठेवलंय. डायरेक्ट 10 पीएमचं घेतलंय. म्हणजे इथं तुम्ही 1 तासात करंट अफेअर्स करू शकता. 1-1, 2-2 टॉपिक सिम्प्लिफाईड मधले संपवा आणि तेच पुस्तक वाचा. जास्त बेनिफिटमध्ये राहाल तुम्ही. तुम्हाला परत एकदा मी सांगतो. राइट. म्हणजे इथं 1 तास म्हणजे किती झाला? 11 वाजेपर्यंत आणि इथं 11 पीएमला नेमकं करायचंय काय? की दिवसभरात तुम्ही जे वाचलंय का? ते वाचायचं नाहीये. पण करायचंय काय व्यवस्थित सांगतो. जे पॉइंट तुम्ही विसरत आहात, ओके. काही तारखा असतील किंवा काही एखादा महत्त्वाची बाब असेल, तर ती तुमची विसरतीये. मग समजा आपण हे केलं की घटना निर्मिती टॉपिक आहे. त्याच्यातल्या तारखा नाही आठवत आहे तुम्हाला, गेले विसरून तुम्ही. तर जे विसरणारे पॉइंट आहे, इथं फक्त लिहिलंय बरं का, व्यवस्थित वाचा. फक्त विसरणारे पॉइंट 11 ते 11:30 म्हणजे साधारणतः अर्ध्या तासामध्ये तुम्हाला रिवाईज करायचंय. मग ते 20 मिनिटात पण करू शकता. जर कमी पॉइंट असतील विसरणारे तर ते 20 मिनिटामध्ये पण होतील. पण फक्त तिथं कोणते पॉइंट करायचे आहेत, तर फक्त विसरणारे पॉइंट तुम्हाला तिथं करायचे आहेत. इथपर्यंत तुम्हाला गोष्टी क्लिअर झाल्यात का मला सांगा? इथपर्यंत क्लिअर आहे का मला सांगा बरं? म्हणजे मी काय एक्झॅक्ट सांगतोय तुम्हाला गोष्टी समजतायत का? म्हणजे ते पण माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. कमेंट करा प्लीज. म्हणजे अगदी प्रॉपर नियोजन तुम्हाला देत आहे. मी असं टायमिंग वगैरे टाकून नाही दिलेलं आहे. तुम्ही सगळं तुमच्या पद्धतीने मॅनेज करू शकता. कोण गृहिणी आहेत, कुणी कामाला आहे, सगळं नियोजन इथं प्रॉपर बसतंय. तुम्ही फक्त व्यवस्थित लक्ष द्या, करायचंय काय? म्हणजे ते तुमच्यासाठी जास्त इम्पोर्टंट आहे. ओके. एकच मिनिट हां. आपण परत सुरू करतोय. हां. तर हे झालं तुमचं काय की डेलीचं जे काही स्टडी सायकल आहे त्याच्याबद्दल. म्हणजे बघा, इथं साधे सिंपल फक्त तुम्हाला 5 पॅम्पलेट दिसतायत आणि त्याच्यावरती आपण ते नियोजन तुम्हाला करून दिलंय. नंतर तुम्हाला हवं तर याची पी देतो. राइट. म्हणजे तुमचं जे काही स्टडीची जागा आहे तिथे लावू शकता. अगदी बेस्ट बनवलेलं आहे मी. तर ते तुम्हाला देईल मी, डोंट वरी. आता आपण नेमकं पुढे बघूयात, की अजून काय-काय आहे याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्यात. ते खूप महत्वाचं आहे. ओके. आता हे तर झालं होतं आपलं हे झालंय ठीक आहे. हां. हा चार्ट खूप महत्वाचा आहे. म्हणजे सगळ्यांनी व्यवस्थित हा चार्ट बघायचा आहे. तर इथं बघा, जे काही फेब मंथ आहे त्याच्यामध्ये तुम्ही जो काही अभ्यास करणार आहे, तर त्याच्याविषयी काही महत्त्वाच्या बाबी इथं मी प्रकर्षाने तुम्हाला परत एकदा रिवाईज करून देतो. त्या ऐकायच्या आहेत आणि नंतर मग मी तुमचे क्वेशन ठीक 9:55 ला सुरुवात करणार आहे. तर बघा, जे काही पी-वाय-क्यू आहेत, तर इथं पहिलाच पॉइंट तो दिलाय. कारण पी-वाय-क्यू तुमच्यासाठी बायबल आहे. बायबल म्हणजे काय? एम-पी-एस-सी जर क्रॅक करायची असेल, तर हा एक पाथ आहे आणि हा सक्सेस पाथ आहे डायरेक्ट. म्हणजे तुम्हाला अँगल कळतो, आयोगाने काय विचारलंय, मग त्याच्या अवती जे काही एरियाज आहेत किंवा त्याला तुम्ही कसं टॅकल करता आणि प्रश्नाच्या बाबत असं विद्यार्थ्यांचं मत होतं, मला काही विद्यार्थ्यांनी सांगितलं, की "सर आम्ही हे वाचतोय म्हणजे पी-वाय-क्यू वाचतोय, आमचे पाठ आहेत किंवा आमचे ते वारंवार हे करून पाठ झालेत." पण विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला पोपटपंची करणं टाळायचंय. पोपटपंची म्हणजे काय, की ते पाठ करण्यापेक्षा किंवा ते वाचलेत म्हणण्यापेक्षा तुम्ही हा एक अँगल वेगळा डेव्हलप करू शकता. तो कोणता अँगल आहे? तर म्हणजे तुम्ही एखादा प्रश्न वाचताय, ओके. समजा तुम्हाला एफ-आर-बी-एम वरती 2-3 वाक्य दिलेली आहे. एफ-आर-बी-एम कायदा, राइट? मग तुम्हाला काय करायचंय? तर तुम्हाला वाक्य आठवतायत ना किंवा ते तुमच्या लगेच लक्षात येतायत ना, मग तिथं थोडंसं थांबायचंय आणि करायचंय काय? तुम्हाला त्या एफ-आर-बी-एम कायद्याबद्दल जो काही फॅक्च्युअल डाटा आहे तो आठवतोय का? म्हणजे कायदा संमत कधी झालाय? पुढे लागू कधी झालाय? मग त्याने काय टार्गेट ठेवलेली होती राजकोषीय तूट किंवा महसुली तुटीबाबत? राइट. अशा वेगवेगळ्या गोष्टी, कोणकोणती विवरणपत्र आहेत. अशा सगळ्या गोष्टी जर तुम्हाला आठवल्या नाहीत, तर लगेच पुस्तक उचकायचं आणि तिथल्या तिथं तो पॉइंट कव्हर करायचा. म्हणजे ही रिव्हर्स टेक्निक आहे. याचा उपयोग करा. तुम्हाला जर जास्त ॲडव्हान्समध्ये फायदा असेल तर. म्हणजे फायदा पाहिजे असेल तर. आता पी-वाय-क्यू सगळे वाचतात, पण आपण वेगळं केलं पाहिजे. म्हणजे बाकीचे करतायत आणि तेच तुम्ही करणार. मग त्यांच्यासारखाच रिझल्ट येणार ना तुमचा. आपल्याला वेगळं ॲडव्हान्समध्ये जोपर्यंत आपण काम करत नाही, तोपर्यंत मग काय होतं, आपण तिथंच अडखळत राहतोय. तर त्या गोष्टी टाळा. तो एक महत्त्वाचा मुद्दा इथं सांगितलाय तुम्हाला. तीच.
म्हणजे पीवायक्यूच्या बाबत इथं तीच रिव्हर्स टेक्निक सांगितलेली आहे. म्हणजे उद्या तुम्हाला जिओग्राफीच्या बाबत काही हिमालयामधली महत्वाची शिखरं विचारलेली असली, मग त्या जे काही महत्वाचं आहे, समजा हिमालयाबद्दल विचारलंय, मग तुम्हाला हिमालयामध्ये असणारी शिखरं आठवतायत का? राइट? किंवा तिथलं जे काही महत्वाचे आपण म्हणतो नदी, मग कोणकोणत्या नदी वाहत आहेत तिथून वगैरे. अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला आठवतायत का? किंवा एखाद्या नदीबद्दल माहिती दिलेली आहे. मग त्या नदीचा उगम असेल किंवा अशा बऱ्याच गोष्टी आहेत. राजकीय क्षेत्र असेल किंवा उपनद्या असतील, उपनद्यांचा उत्तर-दक्षिण क्रम असेल. अशा गोष्टी जोपर्यंत तुम्ही काही करत नाही, आठवण्याचा प्रयत्न करत नाही, तोपर्यंत त्या पी-वाय-क्यूचा काही फायदा नाही. राइट? म्हणजे याने तुमचा काय होणार आहे, कॉन्फिडन्स डेव्हलप होणार आहे. म्हणजे इथं मी तेच सांगितलंय, की सेल्फ कॉन्फिडन्स खूप महत्वाचा आहे. म्हणजे परीक्षेमध्ये बघा, साधारणतः एक 60 किंवा 65% डाटा हा पुस्तकातून असतोय आणि बाकी तुम्हाला पुस्तकातून डाटा विचारला जात नाही. म्हणजे तुमचा जो काही दिमाग आहे ना, तर तो एकदम तेज पाहिजे. राइट? म्हणजे चित्त्यासारखा पळायला पाहिजे दिमाग. जर तुम्हाला एम-पी-एस-सीचा पेपर जर तिथं क्रॅकच करायचा आहे ना, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि एक गोष्ट तुम्हाला हे पण माहिती पाहिजे, रोल ऑफ रिव्हिजन. आता इथं रिव्हिजनचा काय रोल आहे? तर बघा, सध्या जे काही फेब्रुवारीचं नियोजन आहे, त्याच्यामध्ये रिव्हिजनसाठी मी काय ठेवलंय 11चा टायमिंग. म्हणजे तिथं तुम्हाला काय सांगितलंय, दिवसभरात तुम्ही जे काही जीएस मधल्या बाबी वाचलेल्या आहेत, तर त्याची एक शॉर्ट रिव्हिजन अर्ध्या तासामध्ये करायची. म्हणजे तुमचं इथं रिव्हिजनचा पण मुद्दा मी सॉल्व्ह केलेला आहे. असं नाही की याच्यामध्ये रिव्हिजनच नाहीये. रिव्हिजन याच्यामध्ये आहे. तर ती कधी आहे? 11 वाजता. मागच्या स्लाइडमध्ये तुम्ही पाहिली म्हणजे रिव्हिजनला आपल्याला सोडायचं नाहीये. कारण मार्चमध्ये तुम्हाला एका वेगळ्या पद्धतीचं नियोजन देणार आहे. हे सेम असं नियोजन नसणार आहे. म्हणजे ती गोष्ट क्लिअर असू द्या. जर तुम्ही हे 29 दिवस प्रॉपर जर हे सगळं केलं, तर तुम्हाला एक वेगळा बेनिफिट मिळेल. म्हणजे तुम्हाला तो थोडासा कॉन्फिडन्स नक्की डेव्हलप होईल. पुढं मार्च महिना आहे, एप्रिल आहे. राज्यसेवापर्यंत चांगल्या रिव्हिजन होऊन काय होईल, की तुम्हाला पेपरला जायला एकदम तुम्ही फ्री जाल. म्हणजे टेन्शन नसेल कुठलं. त्याच्यामुळं 29 दिवस ज्यांना करायचं आहे 1 तारखेपासून प्रॉपर हे सगळं नियोजन फॉलो करा. तुम्हाला अफलातून फायदा होईल. रिव्हर्स टेक्निक नक्की वापरा इथं दिलेली आहे. काय आहे तुम्हाला सांगितलंय. आणि कंटेंट हा किंग मेकर आहे या क्षेत्रामधला. एम-पी-एस-सी क्रॅक करायची आहे ना, कंटेंट माहिती पाहिजे. लॉजिक, ट्रिक, मॅजिक काही जे प्रोग्राम आहेत जादूटोणावाले, त्यांच्या नादी नका लागू. मी तुम्हाला अगोदरपासून सांगत आहे. म्हणजे मागच्या 30 एप्रिलला पण 1.5 महिना अगोदर मी सांगितलेलं होतं. पण काय आहेत काही गोष्टी नंतर लक्षात येतात नुकसान झाल्यावरती. पण त्या वेळीच लक्षात आलेल्या पाहिजेत. तर हे काही होतं तुम्हाला तुमच्या नियोजनावरती एकदम शॉर्ट व्हिडिओ होता आणि इथं कुठल्याही प्रकारचा मी टाईमपास नाही करत आहे. म्हणजे मी कुठंच म्हणजे जेव्हा लेक्चर घेतो टाईमपास काही करत नाही. कारण तुमचा वेळ महत्वाचा आहे. असं नाही की तुमच्याकडे खूप वेळ आहे मग ते आपण सगळं करू शकतो निवांत. असं नाहीये. तर इथून पुढं जे काही अभ्यास करणार आहात, तर त्याला एक दिशा असावी. म्हणून हा मी एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. इथं नक्की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा कोर्स पोहोचवा, जेणेकरून त्यांना पण ही माहिती मिळत राहील. ओके, आता तुमचे काही क्वेशन असतील तर विचारू शकता. या प्लॅनिंगवरती तुमचे काही क्वेशन असतील, तर बिनधास्त कमेंट बॉक्समध्ये टाका. कारण माझं आता परत सेशन आहे. त्याच्यामुळे एवढा वेळ नाहीये. साधारणतः एक 5 मिनिट घेणार आहे मी. तुमचे काही क्वेशन असतील तर बिनधास्त कमेंट बॉक्समध्ये टाका. हा प्लॅटफॉर्म त्यामुळेच आहे. आता इथं फीज 0 ठेवता येत नाहीये म्हणून याला ₹1 फी ठेवलेली आहे. म्हणजे गैरसमज करून घेऊ नका. पण एवढा चांगला प्लॅटफॉर्म वापरायचा असेल तर तेवढं तर पे करावं लागणारच आहे. म्हणजे अशी शंका असेल तर ते आहे. ओके. पंचायत राजसाठी एक साधी सिंपल गोष्ट आहे मॅडम. पंचायत राज म्हणजे तिथं आहे काय तुम्हाला 73-74 बी घटना दुरुस्ती आहे. काही समित्या आहेत. ओके. आणि ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती. एवढंच तुम्हाला टॉपिक करायचे आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही करायची गरज नाही. मग तिथं थोडंसं इन डिटेल काय करायचं आहे त्याच्यावरती मी काम करत आहे. तुम्हाला नंतर सांगेलच. म्हणजे ते थोडंसं विस्तृत स्वरूपात लिहून तुम्हाला मी पाठवायचा प्रयत्न करतो. म्हणजे तुम्हाला पंचायत राजचा अँगल कव्हर होऊन जाईल. म्हणजे त्या पद्धतीने जरी गेलात तरी तुम्हाला तिथून चांगले मार्क येतील. कारण क्वेश्चनच काय की राज्यसेवेला एखादा क्वेश्चन असतो किंवा कंबाईनला 1-2 क्वेश्चन विचारले जातात. एवढं साधं सिंपल आहे.
बाकी काही क्वेश्चन आहेत का तुम्हाला? ह्या नियोजनाशी रिलेटेड काही आहे का? बाकी तर विचारा, पण सगळ्यात महत्वाचं हे आहे. म्हणजे मी समजलो नाही. बाकीचे कोर्ससाठी काही अटी आहेत का? नेमकं म्हणायचंय काय तुम्हाला? ओके. बाकी तोपर्यंत प्रश्न करा. बिनधास्त प्रश्न विचारा. म्हणजे तुमच्या प्रश्नांची उत्तर देता यावीत म्हणून लाईव्ह आहे. हे रेकॉर्डेड पण टाकू शकलो असतो, पण तसं केलं नाही. आणि पुढचं जे काही सेशन असेल तर वेळेत हजर राहा. म्हणजे मी अगोदर सांगेलच, आज थोडंसं लेट झालं. होतं असं कधी-कधी. पण त्याने तुमचं नुकसान निश्चित होणार नाही. नाही, नाही. जिओग्राफीच्या कोर्सला काही अटी आहेत तेव्हा. तुम्ही बिनधास्त घ्यायचा, तुम्हाला जर तिथं एनरोल व्हायचं असेल तर घेऊ शकता ना. तिथं तुमचे जे काही व्हिडिओ असतील, आता मी बॅच एकच घेत आहे. आपला पर्सनल गाईडन्स प्रोग्रामच आहे. तर त्यातले जे काही सध्या घेत आहे लाईव्हला, ते तिकडे अवेलेबल करून देणार आहे तुम्हाला. 11 PM रिवाईज करण्यासाठी नोट्स काढाव्यात की बुकमध्येच? एक गोष्ट लक्षात ठेवा, आता नोट्स काढायला थोडासा वेळ पण लागू शकतो. मग तुम्ही काय करू शकता, हायलाइट करून ठेवलं आणि जे तुम्हाला हे होतंय, म्हणजे आठवत नाहीये, ते केलं तरी चालेल. आणि नोट्स जर काढायच्याच असतील अमोल, तर एक साधी सिंपल मेथड वापरा. खूप शॉर्ट नोट्स काढायचा प्रयत्न करा. समजा मग त्या कमीत कमी एखाद्या पेजमध्ये बसत असेल दिवसभराचा डाटा, तर तो एका पेजमध्ये रेडी करा. म्हणजे महिन्याचे तुमचे किती होतील? 29 पेज होतील. आणि ते 29 पेज नंतर तुम्ही मग लास्ट टाईमला पण रिवाईज एकदम करू शकता. पॉइंट कळाला का तुम्हाला? दिवसातला डाटा जर एका पेजवरती तुम्हाला तिथं मिनिमाइज करता येत असेल, तर बिनधास्त तुम्ही तिथं करू शकता. ओके. बाकीच्यांना काही क्वेश्चन आहेत का? आता टाईम झालाय. मला सेशन पण घ्यायचंय, त्याच्यामुळे आपण थांबूयात. चालेल का? खूप जे काही डाउट आहेत छोटे-मोठे थोडेसे, काही का होईना प्रमाणात तरी ते कमी झाले असतील. नाही, फास्ट ट्रॅक वगैरे काही नादी लागू नका कुणाच्या. सगळ्यात महत्त्वाचं आहे, की आपला प्रॉपर कंटेंटमधून अभ्यास झाला पाहिजे. फास्ट ट्रॅकच्या नादात आपलं ट्रॅक सुटू नये एवढी म्हणजे खबरदारी घ्या. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपले पाय जमिनीवरतीच ठेवा. फास्ट ट्रॅक वगैरे काही नसतं. लोकसेवाच्या नोट्स यूज करायच्या असतील तर त्या लास्टला करायच्या. आता नाही करायच्या. आता कंटेंटच वाचायचा. अजून वेळ आहे. आताच जर नोट्स वाचल्या तर तुम्हाला काय होईल की ती सवय लागून जाईल आणि मग तुम्ही कंटेंट करणार नाही. तर ते साफ चुकीचं आहे. आता करायची गरज नाही. ओके, सगळ्यांना गुड नाईट. म्हणजे इथं या कोर्समध्ये जे जॉइन आहेत, भरपूर जणांनी इथं ॲडमिशन घेतलेलं आहे. राइट. तर सगळ्यांना गुड नाईट. आपण थांबूयात आणि तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये मी थोडासा विषयांचा अप्रोच देतो. म्हणजे हे जे काही इथं तुम्हाला विषय दिलेत, तर त्यांचा अँगल कसा आहे किंवा तिथं काय केलं पाहिजे, त्याच्यावरती मी बोलतो आणि लवकरच अपडेट देतो. तोपर्यंत तुम्ही मित्रांना नक्की शेअर करा. राइट? एवढं तरी करू शकता. चालेल? ओके, बाय.